विविधतेने नटलेला आपला देश। या देशामध्ये, या भारतामध्ये अनेक धर्मांची माणसं अगदी गुण्यागोविंदानं नांदतात। लोकशाहीच्या चौकटीमध्ये त्यांचे आयुष्य आपापल्या परीनं सुरळीत सुरू असतात। पण कधी कधी या आनंदाला ग्रहण लागतं। जो धर्म एरवी घर आणि कुटुंबापुरता मर्यादित असतो तो सामाजिक अस्मिता बनतो। मग धार्मिक अस्मितेचा अहंकार होतो। धर्माचा हा अहंकार टिपेला पोहोचला की मग त्यातून राजकीय फायदा मिळवण्याच्या हालचाली सुरू होतात। मग त्यासाठी त्या अहंकाराला फक्त एक ठिणगी लावण्याची गरज असते। मग एखाद्या वाचाळ नेत्याचं वक्तव्य किंवा एखादी फुटकळ घटना सुद्धा त्यासाठी पुरेशी ठरते। पण जेव्हा ही वक्तव्य किंवा या घटना आग लावण्यासाठी पुरेशा ठरत नाहीत तेव्हा आधार घेतला जातो इतिहासाचा। 300-400 वर्षांपूर्वीचा इतिहास खोदला तर आग लावायला काही ना काही मिळतंच। सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अशीच आग लावण्यासाठी वापरला गेलाय। नागपूरमध्ये उसळलेली हिंसा हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण। पण दंगलीचा हा नागपूर पॅटर्न भारतासाठी नवा नाहीये। औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी ज्या कारसेवेच्या धमक्या दिल्या जात आहेत तशीच कारसेवा 33 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये प्रत्यक्षात आली होती आणि त्यानंतर या देशाच्या इतिहासालाच नवं वळण लागलं होतं। बाबरी मशीद पाडण्यापूर्वी देशात जे जे काही घडत होतं ते आणि तसंच सध्या महाराष्ट्रात घडतंय। ही दुसरा अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे। 33 वर्षांपूर्वी जे अयोध्येत घडलं, 33 वर्षांपूर्वी जशी बाबरी पाडली त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली। तर औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरचे लोक एक नॅशनल इश्यू करू पाहत आहेत। अयोध्या आत्ता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाहीये। औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे। त्याच्यामुळे ही दुसरा अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातला कारभार राहणार। ही तर विजडम राजकारणापेक्षा सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचं, मी इंडियन आता म्हणणार नाही, सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचं आहे की त्याला शांतता पाहिजे की त्याला दंगल पाहिजे। त्याला शांतता पाहिजे की स्वतःच्या घराला आग लागली पाहिजे, हे त्याला डिसाइड करायचं आहे। प्रकाश आंबेडकरांना अशी शंका येण्याचं कारण गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे, टी राजा अशा भाजपच्या नेत्यांनी केलेली प्रक्षोभक विधानं। छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काय आमचा इतिहास आहे काळा ठपका, त्या औरंग्याचे जे काय कवर तिथे ठेवली आहे ना, आमच्या सरकारच्या प्रमुखांची पण तीच मानसिकता आहे। आम्ही तयारीत बसलो, पण आमचे पत्रकार मित्र विचारतात नितेश राणे जी कब कबर निकालेंगे, पण निकालने के वक्त तुमको नहीं बताएंगे। हा काय बारसा नाही तुला सांगायला, ये इथे नाव ठेवायला। एवढ्या गड किल्ल्यांच्या वर जेव्हा जेव्हा अतिक्रमण काढली सांगितलं का पत्रकारांना जर ये 5 वाजता कॅमेरा घेऊन? नाही सांगितलं। पहिलं तोडली आणि मग ब्रेकिंग न्यूज चालवली। सरकार म्हणून आम्ही कोणतं काम करणार, हिंदुत्वाची संघटना म्हणून तुम्ही तुमचं काम करा। बाबरी म्हणजे तोडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसतो नाही। आपल्या कारसेवकांनी योग्य ते काम केलं, सरकार म्हणून त्यावेळी योग्य ती भूमिका राज्य सरकारने घेतली। त्याची जर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे। अब वक्त में आ गया है
अब वो समय आ गया है, महाराष्ट्र का ही नहीं भारत के हिंदू की डिमांड है उस औरंगजेब की खबर पर बुलडोजर जल्द से जल्द चढ़ाए। औरंगजेब का नाम और निशान महाराष्ट्र की पवित्र धरती से मिटाए। यहां सिर्फ महाराष्ट्र का हिंदू नहीं, अब पूरे भारत का हिंदू की डिमांड है कि औरंगजेब का नाम और निशान मिटाए। आज भी याचा अर्थ सरळ आहे, भाजपचे काही आमदार हे कबर हटवण्याची मागणी लावून तर धरतायत, पण मागणी मान्य न झाल्यास कबर उखडून टाकण्याची ही भाषा करतायत। आणि प्रकाश आंबेडकर साहेब त्या ठिकाणी जे बोलत आहेत ते खरं आहे की हे वातावरण जे आज गरम केलं जातंय ते काय महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी नाही। कारण खऱ्या अर्थाने विचार रयतेचं राज्य म्हणजे सामान्य लोकांचे विचार मनामध्ये ठेवून काम करणं हे या सरकारला जमत नाही। पण 29ला या देशामध्ये परत एकदा भाजपचं सरकार यावं, ते सुद्धा 400च्या पुढे यावं, म्हणून वातावरण आजपासून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गरम केलं जाते। जे अयोध्येत झालं ते महाराष्ट्रात होण्याची शक्यता असल्याची शंका येण्याचं कारण या दोन्ही प्रकरणांआधी झालेला घटनाक्रम। बाबरी पतनाआधी काय झालं ते बघा। बाबरी मशिदीखाली राम मंदिर असल्याचा दावा केला गेला। विश्व हिंदू परिषदेनं बाबरी पाडून राम मंदिर बांधण्याची मागणी केली। भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली। रथयात्रेमधून राम मंदिराच्या उभारणीचा संकल्प केला गेला। या रथयात्रेनंतर हिंदुत्ववाद्यांनी 1990 मध्ये कारसेवा सुरू केली। 6 डिसेंबर 1992 रोजी विश्व हिंदू परिषदेनं मोठा मोर्चा आयोजित केला। या मोर्चाला हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी बाबरीवर चढाई केली। विश्व हिंदू परिषदेसोबत या मोर्चामध्ये भाजपच्या उमा भारती आणि साध्वी ऋतंबराही होत्या। तेव्हाच्या भाजपच्या नेत्यांची भाषणं ही आजच्या भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांपेक्षा वेगळी नव्हती। ये जो रथ है लोक रथ है, जनता का रथ है, जो सोमनाथ से चला है और जिसने मन में संकल्प किया हुआ है कि 30 अक्टूबर को वहां पर पहुंच करके कार सेवा करेंगे और मंदिर वहीं बनाएंगे, उसको कौन रोकेगा। ये वीर शिवाजी प्रताप का गूंज उठा वो नारा है, कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान। अयोध्येचा वाद जेव्हा उफाळला तेव्हा उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी मशिदीच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि मशिदीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली। आज औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कबरीची सुरक्षा करणे हे केंद्र सरकारच्या नियमांमुळे क्रमप्राप्त असल्याचं म्हटलंय। आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातोय की या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। बाबरीचं पतन होऊन आज 33 वर्ष लोटली आहेत। त्या जागेवर आता भव्य दिव्य राम मंदिरही उभारलंय। पण बाबरीच्या विध्वंसानंतर देशभरात झालेल्या दंगली, त्यात गेलेले निष्पापांचे बळी आणि कधीही न भरून आलेलं नुकसान फक्त धार्मिक विद्वेषामुळे पुन्हा एकदा होऊ नये इतकीच अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।